एका सुंदर अशा तलावात एक सोनेरी हंस राहत होते आणि तलावाच्या बाजूला 2 मुली आणि त्यांची आई असा एक परिवार राहत होता. ते इतके गरीब होते की त्यांना कधी कधी 2 वेळचे जेवणही मिळत नव्हते. राजहंसाने त्यांची ही परिस्थिती लक्षात घेतली आणि या गरीब कुटुंबावर दया करण्याचा विचार केला आणि शेवटी त्याने एक उपाय शोधून काढला. हंसाने आपली सोनेरी पिसे एक एक करून त्या गरीब कुटुंबाला द्यायचे ठरवले. राजहंस ठरवल्याप्रमाणे रोज त्यांच्या घरी येऊ लागला. राजहंसाला आपल्या अंगणात पाहून आईला खूप आश्चर्य वाटले आणि ती राजहंसाला म्हणाली की अरे, तुला माहित आहे ना की आम्ही तुला खायला काहीही देऊ शकत नाही, मग तू आमच्या दाराशी का आलास? राजहंसाने उत्तर दिले की मी काही घेण्यासाठी नाही तर तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलो आहे. असे बोलत त्याने आपले एक पंख तोडले आणि आईला दिले. ही अशी सोनेरी पंख विकून त्यांना 2 वेळचे भरपूर जेवण मिळतच होते, पण त्यांची पुरेशी अशी कमाई होऊन ते आरामदायी जीवन जगू लागले. पण आई लवकरच लोभी झाली. पुढच्या वेळेस जेव्हा राजहंस आपल्या घरी येईल तेव्हा त्याची सगळी पिसे काढून घेण्याचा निर्णय तिने घेतला. मग तिने आपल्या 2 मुलींना बोलवले आणि त्यांना समजवले की राजहंस रोजच इथे येईल यात शंका आहे. थोड्या दिवसांनी त्याचे येणे बंद झाले तर आपण पुन्हा गरीब होऊ. म्हणून राजहंस आले की त्याची सगळी पिसे आपण काढून घेऊ. मुलींना आईचा हा निर्णय काही आवडला नाही. उलट त्यांना राजहंसाबद्दल खूप सहानुभूती वाटू लागली. दुसऱ्या दिवशी राजहंस आल्यावर आईने त्याला धरले आणि त्याची सर्व पिसे उपडून टाकली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती सगळी पिसे सोनेरी नव्हती तर साधीच होती. त्यावर राजहंसाने स्पष्ट केले की तो त्याच्या दैवी शक्तीमुळे स्वतःच्या इच्छेने सोनेरी पंख पाडत होता आणि आईने जबरदस्तीने उपडून काढलेली पिसे ही साध्या पिसांशिवाय दुसरे काहीही नव्हते. हे पाहून आईला खूप मोठा धक्का बसला आणि तिने हंसाची माफी मागितली. पण राजहंस आता पुन्हा इथे येण्याची चूक कधीच करणार नाही. राजहंसाने त्यांना सहानुभूती दाखवून मदत केली, पण त्यांनी हंसाला मारण्याचा प्रयत्न केला. हंस लगेच तिथून निघून गेले आणि जाताना त्यांना लोभी न होण्यास सांगितले.